तर मित्रांनो, यामध्ये बघा अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची जी मुदत आहे ती तुम्हाला शुक्रवारपर्यंत दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा अतिवृष्टी अनुदान तसंच इतर कोणतंही अनुदान जर तुम्हाला अजूनपर्यंत पडलेलं नसेल तर ही खबर तुमच्यासाठी आहे. सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी ज्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं अनुदान पडलेलं नाही किंवा शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या या ठिकाणी योजनांसाठी किंवा त्यांचं अनुदान पडावं यासाठी त्यांनी अप्लाय केलेलं होतं, तर त्यांना या ठिकाणी महत्वाची एक नोटीस आलेली आहे. सरकारने सांगितलेलं आहे की अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत किंवा या ठिकाणी कागदपत्रे आहेत काही ते तुम्हाला जमा करायचे आहेत. ही या ठिकाणी नोटीस त्या संदर्भात आहे. चला तर वाचूया आपण ती काय नोटीस आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, यामध्ये बघा अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची जी मुदत आहे ती तुम्हाला शुक्रवारपर्यंत दिलेली आहे त्यांनी. तसंच या ठिकाणी अजून 1-2 दिवस सुद्धा वाढू शकते. कृषी विभागाने पाठवलेलं आहे शेतकऱ्यांना संदेश आहेत त्यांच्या मोबाईलवरती, त्यांना मेसेजमध्ये सुद्धा आलेले असतील. जर आलेलं नसेल आणि तुम्ही अजूनपर्यंत तुम्हाला जर हे जे आहे अनुदान भेटलेलं नसेल तरी तुमच्यासाठी आहे हे. यामध्ये बघा कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसात आवश्यक ते कागदपत्र जमा करण्यास सांगितले. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज 9 तारखेच्या नंतर संगणकीय प्रणालीतून स्वयं रद्द म्हणजे ऑटो डिलीट होणार आहेत. ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत या ठिकाणी अप्लाय केला असेल ते योजनांसाठी म्हणजे तुम्हाला अनुदान भेटावं, परंतु तुम्हाला सांगितलेले कागदपत्र जर तुम्ही जमा नाही केले तर तुमचे जे काही अर्ज असतील ते ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठीक आहे. कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महाडीबीटी प्रणालीकडे अनुदानासाठी 2021 पासून अर्ज आलेले होते. आता ते सगळेच्या सगळे त्वरित निकाली काढण्यास शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली आहे. त्यानंतर सारे अर्ज प्रथम येईल त्यास प्राधान्य अशा तत्वावरती या ठिकाणी निवडले झाले. तर अंदाजे जवळपास 45 लाख अर्ज निवडण्यात आलेत. यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्रे सादर करण्याची अट होती, ती अट देखील शासनाने आता स्थगित केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी खाली काय लिहिलंय, पूर्वसंमतीने पत्र मिळालेले अर्ज कायम राहणार. म्हणजे अनुदानासाठी विविध योजनांमधून आलेल्या अर्जदार काही लाख शेतकऱ्यांनाच यापूर्वीच पूर्वसंमती दिली आहे त्यांचे अर्ज बाद होणार नाहीयेत. परंतु ज्यांनी शेतकऱ्यांनी खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबी प्रणाली त्यांचे देयके बिल वेळेत मिळावा यासाठी त्यांना कागदपत्रे जमा करणं या ठिकाणी गरज आहे, महत्वाचे आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही जमा करा. तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. अशा पद्धतीचं या ठिकाणी जे आहे नोटीस या ठिकाणी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि या ठिकाणी वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं होतं. तर तुम्ही अजूनपर्यंत कागदपत्रे जर जमा केलेली नसेल, जसं की तुम्ही कोणत्याही योजनेसाठी किंवा या ठिकाणी तुम्हाला जर अतिवृष्टी अनुदान सुद्धा आलेलं नसेल तर तुम्हाला महसूल विभागामध्ये तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या या ठिकाणी भेट द्यायची. तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी भेट देऊनच तुम्हाला ते कागदपत्र जमा करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याची राहिलेल्या जे शेतकरी आहेत त्यांना अनुदान भेटणार आहे. मित्रांनो, नवीन अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.